तर मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये अकाउंटिंग टर्म्सचे 5 पॉइंट बघितले. त्यात पहिला होता बिझनेस, दुसरा होता ट्रान्झॅक्शन. त्यात 2 पॉइंट होते, एक मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि एक नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्यानंतर तिसरं होतं एंट्री, चौथा बघितला नॅरेशन आणि पाचवा बघितला होता आपण पाचवा पॉइंट होता गुड्स. तर ते पॉइंट तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करून दिले. आता पुढचा पॉइंट घेऊ आपण 6 नंबरचा. 6 नंबरचा पॉइंट जो आहे तो राहणार आहे कॅपिटल. आता कॅपिटल म्हणजे काय ते क्लिअर करू. तर कॅपिटलचा अर्थ होतो भांडवल. बघा, ज्यांनी सेकंड व्हिडिओ बघितला असेल शब्दार्थांचा, त्यात हा वर्ड गेलेला आहे. कॅपिटलचा अर्थ आतापर्यंत तुम्ही राजधानी म्हणून घेत होते, मात्र आता कॅपिटलचा अर्थ इथून तुम्हाला अकाउंटच्या भाषेमध्ये भांडवल म्हणून वापरावा लागेल. तर भांडवल म्हणजे काय हे मी क्लिअर करून देतो. बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये मालकाने जर आपले स्वतःचे जर काही पैसे आपल्या व्यवसायात जर लावले असतील तर आपण त्याला म्हणणार कॅपिटल. म्हणजे मालकामार्फत आपल्या व्यवसायात जे काही तो इन्व्हेस्ट करेल, गुंतवणूक करेल, त्याला म्हणायचं असतं कॅपिटल. म्हणजे आता समजा हा दिनेश नावाचा एक व्यक्ती आहे आणि दिनेशने काय केलं, समजा 50,000 रुपये कॅश त्याने आपल्या व्यवसायामध्ये लावले आणि आपला व्यवसाय स्टार्ट केला. तर 50,000 रुपये कॅश दिनेशने स्वतःने आणलेली स्वतःची, तर 50,000 रुपये त्याच्याकरता होऊन जाईल कॅपिटल. जर याच दिनेशने जर 20,000 रुपयांचा एक लॅपटॉप जर आणला असेल, दिनेश कोण आहे? ओनर. दिनेश कोण आहे? ओनर. लक्षात घ्या, जर ओनरने आणलं असेल काही पण स्वतःच, तर आपण त्याला म्हणणार कॅपिटल. लॅपटॉप आणलं असेल 20,000चं, लॅपटॉप पण कॅपिटल मध्ये कन्सिडर होईल, तर आपण लॅपटॉपच म्हणणार. पण ते कुठून बाहेरून बिझनेस मध्ये विकत नाही आणलंय, ते पर्सनली दिनेशचं होतं, दिनेशने आपल्या व्यवसायामध्ये आणलं, म्हणून आपण त्याला म्हणतोय कॅपिटल. जर त्याने काही गुड्स आणला असेल, 30,000 रुपयांचा गुड्स आणला असेल, म्हणजे माल आणला असेल, तर हे पण त्याचं कॅपिटल होऊन जाईल. मग त्याने बिझनेस स्टार्ट करताना 3 वस्तू आणल्या, यांची टोटल झाली 1,00,000 रुपये. म्हणजे दिनेशने आपला बिझनेस सुरू करण्याकरता रोख पैसे आणले 50,000, लॅपटॉप आणलं 20,000चं आणि माल आणले 30,000 रुपये. असं 1,00,000 रुपयांचं पूर्ण भांडवल जमा करून त्याने आपला बिझनेस स्टार्ट केला. तर हे 1,00,000 रुपये हे दिनेशचं होऊन जाईल कॅपिटल. हे दिनेशचं होऊन जाईल कॅपिटल. इन शॉर्ट, हे लक्षात ठेवा, कॅपिटल हे ओनर जो मालक असतो त्याचं किती भांडवल व्यवसायात शिल्लक आहे ती अमाऊंट दर्शवतो. जे भांडवल असतं ओनरचं, ते त्याला म्हणणार आपण कॅपिटल. मग त्याने काय काय आणलेलं आहे, त्याचं बिझनेसमध्ये काय काय, जितके अमाऊंट, जितके पैसे मालकाने व्यवसायात लावलेले आहेत त्याला म्हणणार आपण कॅपिटल. क्लिअर आहे? पुढचा पॉइंट आपण बघू, याच्या बिलकुल विरुद्ध. याच्या पुढचा पॉइंट 7 नंबर, ड्रॉइंग. हा पण शब्द मी तुम्हाला शब्दार्थामध्ये क्लिअर केला होता. ड्रॉइंग म्हणजे काय बघा. ड्रॉइंग आतापर्यंत आपण शब्द घेतला होता ड्रॉइंगसाठी चित्र, पण इथे अकाउंटच्या भाषेमध्ये ड्रॉइंगचा अर्थ चित्र नाही होणार, इथे याचा अर्थ होतो उचल. आता हे नेमकं काय आहे ते मी क्लिअर करतो. जर ह्याच दिनेशने, बघा, दिनेशने बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे किती आणले होते? 50,000. अजून 20,000 ने 30,000 ने परत लॅपटॉप आणि गुड्स आणले होते. 1,00,000 रुपये याचं कॅपिटल होतं. करेक्ट?
जे आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये इथे बघितलं, कॅपिटल मध्ये दिनेशने 1,00,000 कॅपिटल आणलं होतं आणि तो आपला बिझनेस करतोय. आता यानंतर मला सांगा, जर दिनेशला आपल्या घरी वैयक्तिक वापरासाठी, समजा दिनेशला आपल्या मुलाची ऍडमिशन करायची आहे आणि ऍडमिशन साठी 10,000 रुपयांची आवश्यकता आहे, तर मला सांगा 10,000 रुपये त्याच्याकडे घरी नसतील तर तो कुठून आणेल? सिंपल लॉजिक आहे, तो 10,000 रुपये आपल्या व्यवसायामधून काढेल. इतकं क्लिअर झालं? आता मला सांगा 10,000 रुपये व्यवसायातनं काढल्यानंतर तो कॉलेजची फीस भरतोय, खर्च आहे की नाही? क्लिअर आहे, खर्च तो आहे. पण मला सांगा मित्रांनो, हा 10,000 रुपये खर्च बिझनेसचा आहे की दिनेशचा वैयक्तिक खर्च आहे? वैयक्तिक खर्च असला पाहिजे, कारण मुलाचे ऍडमिशन करणं हा बिझनेसचा खर्च नाही, तो वैयक्तिक खर्च आहे. मग अशा खर्चासाठी आपण म्हणायचं असतं ड्रॉइंग. क्लिअर झालं? म्हणजे इन शॉर्ट, दिनेशने जर आपल्या वैयक्तिक वापरासाठी व्यवसायामधून पैसे किंवा मग काही माल काढलं असेल, घरी घेऊन गेला असेल, मग त्याला प्रत्येक वेळेस आपण म्हणणार ड्रॉइंग. आणि ड्रॉइंग नेहमी कॅपिटल मधून लेस केलं जातं, हे लक्षात ठेवा. ड्रॉइंग नेहमी कॅपिटल मधून लेस केलं जाईल. का बरं लेस केलं जाईल? क्लिअर करतो. बिझनेस स्टार्ट करताना या दिनेशने किती पैसे आणले होते? 1,00,000 रुपये. आता ते 1,00,000 त्यांनी भांडवल म्हणून आणले होते आणि वैयक्तिक वापराकरता 10,000 रुपये लागले, हे त्यांनी व्यवसायातनं काढून घेतले पुन्हा. आता त्याच्या व्यवसायात शिल्लक किती राहिले? फक्त 90,000. म्हणून काय केले आपण? 90 कसे काढले? 1,00,000 मधून 10,000 रुपये लेस केले, तर आता बॅलन्स उरला 90,000. तर 90,000चं कॅपिटल नवीन निर्माण झाले. क्लिअर झालं? फक्त ड्रॉइंगचा अर्थ क्लिअर झाला असेल तर आपण पुढे बघू. तर ड्रॉइंग हे पण कोणाचं अकाउंट दर्शवतं? ओनरचं. ड्रॉइंग हे पण अकाउंट दर्शवतं ओनरचं. तर हा ड्रॉइंग हा खर्च तर असतो, पण बिझनेसचा की वैयक्तिक? वैयक्तिक असतो, म्हणून त्याला आपण म्हणायचं असतं ड्रॉइंग. जर बिझनेसचा, जर समजा आपण एक कर्मचारी बिझनेसमध्ये आपल्या दुकानात काम करतोय, त्याला आपण 10,000 रुपये पगार दिला, तर सॅलरी म्हणून आपण तो खर्च दाखवणार. आणि तोच एखादा व्यक्ती जर त्याच्या घरची साफसफाई करण्यासाठी कामाला असेल आणि त्याला 5,000 पगार दिला, तेव्हा आपण त्याला सॅलरी नाही म्हणू शकत, तेव्हा आपण त्याला ड्रॉइंग म्हणणार. म्हणजे वैयक्तिक कोणतेही खर्च असतील, पैसे काढले असतील किंवा काही खर्च केला असेल वैयक्तिक, कोणताही माल काढला असेल, एखादी मालमत्ता ऍसेट घरी घेऊन गेला असेल, तरी आपण त्याला म्हणणार ड्रॉइंग. 2 पॉइंट क्लिअर झाले. पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत आता यानंतर महत्वाचा ऍसेट्स आणि त्यानंतर मग लायबिलिटीज. ऍसेट्स तुम्हाला मी गोल्डन रूल्स जेव्हा समजवले होते तेव्हा क्लिअर केलं होतं, पुन्हा क्लिअर करून देईलच, इथे क्लिअर करू. ऍसेट्स म्हणजे काय? मी तेव्हा तुम्हाला एक व्याख्या सांगितली होती. ऍसेट्स म्हणजे अशी वस्तू जी भविष्यामध्ये आपल्याला पैसा निर्माण करून देईल. ऍसेट्स म्हणजे अशी वस्तू जी आपल्याला भविष्यामध्ये पैसा निर्माण करून देईल. आणि याचा एक पुढचा पॉइंट आहे लायबिलिटी, तो पण लिहून घेतो, दोघी सोबत समजतो, लवकर समजेल. लायबिलिटीजचा अर्थ होतो देणे बाकी. इन शॉर्ट आपल्यावरचं कर्ज. तर बघा, ऍसेट्स म्हणजे मालमत्ता, लायबिलिटीज म्हणजे आपलं देणं बाकी. बघा आता ऍसेट्स म्हणजे अशी वस्तू जी आता तर आपल्याकडे आहे, वापरत आहोत, भविष्यामध्ये आपण ती वस्तू विकून त्यातून काहीतरी पैसा निर्माण होऊ शकतो, तर त्याला म्हणणार आपण ऍसेट्स, आपली मालमत्ता. म्हणजे भविष्यामध्ये पैसा आपल्याला मिळणार आहे. आणि लायबिलिटीज बिलकुल याच्या विरुद्ध, भविष्यामध्ये जे पैसे आपल्याला द्यावे लागणार आहेत त्याला म्हणणार आपण लायबिलिटीज. सिंपल. अजून सोप्या शब्दात, जे आपलं आहे ते ऍसेट्स, जे आपलं नाही ते लायबिलिटी. लक्षात घ्या, जे आपलं आहे ते
ऍसेट्स जे आपलं नाही ते लायबिलिटी. जर पैसे मिळणार असतील तर ऍसेट्स आणि द्यावे लागणार असतील तर लायबिलिटी. या दोघांचे एक एक दोन दोन मी उदाहरण सांगतो. ऍसेट्स म्हणजे पैसा निर्माण करून देणारे काय काय आहे. बिझनेसची बिल्डिंग असेल, बघा बिल्डिंग आहे, किंवा बिझनेसमध्ये एक मोटर कार आहे, बिझनेसमध्ये लागणारं वापर असलेलं लॅपटॉप आहे, त्यानंतर आपल्याकडे दुकानामध्ये फर्निचर आहे. म्हणजे इन शॉर्ट जिथून आपल्याला पैसे मिळणार आहेत ते आपली ऍसेट्स आहे, एक्सेट्रा. इथपर्यंत क्लिअर असेल. लायबिलिटी म्हणजे आपलं देणं बाकी, जे जे देणं बाकी असेल ते सगळं आपली लायबिलिटी देणे बाकी मध्ये येईल. म्हणजे काय काय तर बघा, बँक लोन, आपण बँकेतनं कर्ज घेतलेलं आहे तर हे पैसे सुटणार नाहीयेत, कधी ना कधी द्यावे लागणार आहेत, तर आपलं कर्ज आहे म्हणून बँक लोन. त्यानंतर हे जे कॅपिटल असतं, हे कॅपिटल आपण जे बघितलं हे कॅपिटल पण लायबिलिटी मध्ये कन्सिडर होतं. का बरं, आपण जे ट्रान्झॅक्शन करतो, जे पण नोंद करतो ते बिझनेसच्या करतो. हे कॅपिटल कोणी आणलेलं असतं, मालकाने. दिनेशने आणलं होतं की नाही 1 लाख रुपये, तर दिनेशने व्यवसायामध्ये 1 लाख रुपये ठेवलेले आहेत, तर आपण एंट्री कोणाच्या करतोय, बिझनेसच्या. तर बिझनेसचं हे देणं लागलं की नाही, कधी ना कधी दिनेश 1 लाख रुपये व्यवसायातनं काढून घेईल. जसं त्याने ड्रॉइंगसाठी 10,000 काढले होते मुलीची फीस भरण्यासाठी, तसं तो अजून पण उरलेले पैसे काढू शकतो की नाही. म्हणजे कधी ना कधी व्यवसायाला हे पैसे दिनेशला द्यावे लागणार आहेत, म्हणून त्याला आपण कॅपिटल आपण लायबिलिटी मध्ये कन्सिडर करणार. याच्यानंतर क्रेडिटर्स हा शब्दार्थामध्ये गेलेला होता, मी तुम्हाला आता याच्यानंतर पुढे समजून देणार आहे. क्रेडिटर्स काय आहे हे याला थोडंसं मी स्टार करून ठेवतो, आता थोड्या वेळाने समजावून देईल. एक्सेट्रा इथे करतो. ऍसेट्स आणि लायबिलिटीचे अर्थ समजतात का बघा. ऍसेट्स म्हणजे जे आपलं आहे ते ऍसेट्स, जे आपलं नाही ते लायबिलिटी. भविष्यात पैसा निर्माण करून देईल तर ऍसेट्स, आणि भविष्यात पैसे द्यावे लागतील तर आपली लायबिलिटी. क्लिअर आहे. आता बघा 2 पॉइंट पुढे अजून घेतो आहे. डेटर्स आणि 11 नंबरवर आहे क्रेडिटर्स. डेटर्स आणि क्रेडिटर्स. बघा डेटर्स आणि क्रेडिटर्स काय असतात मी क्लिअर करून देतो. आतापर्यंत आपण ऍसेट्स लायबिलिटीज हे क्लिअर केलं. आता डेटर्स आणि क्रेडिटर्स हे काय आहेत आपण ते क्लिअर करणार आहोत. यासाठी तुम्हाला थोडंसं शब्दार्थामध्ये तुम्हाला बघा, मी डेटर्सचा अर्थ समजावला होता ऋणको आणि क्रेडिटर्सचा अर्थ समजावला होता धनको. तर इथे डेटर्स म्हणजे कोण, ऋणको आपण शब्द बघितला होता, हा फक्त शब्दाचा अर्थ झाला, त्याची व्याख्या काय. तर असे व्यक्ती, असे ग्राहक, असे कस्टमर ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे. डेटर्स म्हणजे कोण, ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे असे आपले कस्टमर. बघा मी इथे लिहून ठेवतो, मुद्दामून लाल पेनाने लिहितो बघा. ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे असे कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण, ग्राहक. बघा इतक्या सोप्या शब्दात लिहून दिलेलं आहे. ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे असे आपले कस्टमर. आता मला सांगा रे, यांना आपण जर 20,000चा माल उधारीवर विकलेला असेल तर भविष्यात पैसे मिळतील की द्यावे लागतील, विचार करा. केला काय होईल, भविष्यात पैसे आपल्याला मिळतील कारण 20,000चा माल आपण त्यांना उधार विकलाय. आता मला सांगा भविष्यात जिथून पैसे मिळणार आहेत ते ऍसेट्स की लायबिलिटी, लवकर ऍसेट्स. तर
इथे फर्निचर, आता हे डेटर्स कशामध्ये कन्सिडर होऊन जाईल, ऍसेट्स मध्ये. याचा अर्थ डेटर्स आपली ऍसेट्स असते. क्लिअर झालं. आता क्रेडिटर्स म्हणजे कोण, क्रेडिटर म्हणजे धनको. याच्या बिलकुल विरुद्ध ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केलेला आहे असे सप्लायर. सप्लायर म्हणजे विक्रेते, म्हणजेच माल पाठवणारे. बघा दोघी मी क्लिअर केलं. ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केलेला आहे, शब्दांवर लक्ष द्या. उधारीवर माल खरेदी केलेला आहे. उधारीवर आपण 40,000चा माल खरेदी करून बसलेला आहोत, तर 40,000 भविष्यामध्ये आपल्याला मिळतील की आपल्याला द्यावे लागतील. विचार करा, आपल्याला पैसे द्यावे लागतील. जर पैसे द्यावे लागणार आहेत, जर पैसे द्यावे लागणार आहेत तर आपलं देणं आहे की घेणं आहे, तर नक्कीच देणं आहे, म्हणजे देणं बाकी आहे. म्हणून मग क्रेडिटर कशामध्ये आलं पाहिजे, लायबिलिटी मध्ये. बघा मी इथे लिहून दिलं. आता मी हा स्टार इथून कट करतो. समजतंय. हे एक बेसिक पॉईंट झाला. काय काय बघितलं आपण, कॅपिटल ड्रॉइंग, ऍसेट्स, लायबिलिटी, डेटर्स आणि क्रेडिटर्स. आता आपण पुढचा एक पॉईंट बघणार आहोत, बॅड डेट्स. बॅड डेब्टचा अर्थ होतो बुडीत रक्कम. आता बुडीत रक्कम म्हणजे काय, ज्याने आपले पैसे बुडवले ती बुडीत रक्कम. मला सांगा, पैसे कोण बुडवेल, ज्याला आपण उधारीवर माल विकलेला आहे असे आपले कस्टमर, आणि ज्यांना आपण उधारीवर माल विकतो त्याला आपण काय म्हणतो, डेटर्स. म्हणजे हे बॅड डेट्स कोणा संबंधित आहेत, डेटर्स संबंधित. बघा तुमच्या माहिती करता मी इथे लिहून देतो, रिलेटेड टू डेटर्स. हे कोणा संबंधित असणार, नेहमी डेटर संबंधित, कारण हेच पैसे आपले बुडवू शकतात ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे. क्लिअर झालं. पुढचा पॉइंट आपण आता क्लिअर करणार आहोत, एक्सपेंडिचर मध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर. आता बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, खर्च आहे, नक्कीच खर्च आहे, पण कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि बघा पुढचं पण लिहून देतो, लक्षात येईल. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याच्यामधला फरक बघा. तर याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर यातला फरक समजून घ्या. एक्सपेंडिचरचा अर्थ होईल खर्च, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. तर कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दोघांमधला फरक क्लिअर समजून घ्या. जर समजा आपण एखादी ऍसेट्स जर खरेदी करतोय, रिलेटेड टू ऍसेट्स means long term expenses related to assets. बघा आपण समजा 20,000 रुपयांचा एक मशिनरी खरेदी केली बिझनेस साठी. 20,000 आपल्याकडनं गेले, बरोबर आहे, 20,000 आपल्याकडनं गेले, पण त्याबद्दल काय मिळतं आपल्याला, ऍसेट्स मिळते.
ते ऍसेट्स जे आहे, ती मशिनरी जी आहे ती एका वर्षापेक्षा जास्त कालावधी करता आपण वापरणार आहोत, लॉंग टर्म, जास्त कालावधीसाठी. मग हा जो खर्च आहे, हा खर्च फक्त त्याच वर्षाकरता नाहीये, पुढील काही वर्षाकरता आपण तो खर्चासाठी वापरणार आहोत, ती मशिनरी वापरणार आहोत. तर याला म्हणणार आपण कॅपिटल एक्सपेंडिचर रिलेटेड टू ऍसेट्स. म्हणजे आपण जर मालमत्ता खरेदी केल्या असतील किंवा मालमत्तेसाठी काही खर्च केला असतील, म्हणजे ऍसेट्स संबंधित काही खर्च केला असेल, बघा मी ते क्लिअर करतो. जर ऍसेट संबंधित काही खर्च केलेले असतील, रिलेटेड टू ऍसेट्स मीन्स लॉंग टर्म एक्सपेन्सेस, तर आपण त्याला म्हणणार कॅपिटल एक्सपेंडिचर. जास्त कालावधीसाठी हा खर्च केलेला असतो, त्याला म्हणणार आपण कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर आपण क्लिअर केलं, कारण हे कॅपिटल एक्सपेंडिचर जे असतं हे ऍसेट्स खरेदी करण्यासाठी वापरलेलं असतं. हे आपण कावर खर्च केलेले असतात, ऍसेट्स खरेदी करण्यासाठी वापरलेले असतात. म्हणजे फिक्स ऍसेट्स जे असतात, ऍसेट्सचा प्रकार पण तुम्हाला समजून सांगेल, ऍसेट खरेदी करण्याकरता वापरलेले असतात, म्हणून त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर बघा, रिलेटेड टू रेग्युलर शॉर्ट टर्म एक्सपेन्सेस. शॉर्ट टर्म म्हणजे कमी काळासाठीचे असे काही खर्च असतील जे कमी काळासाठीचे खर्च आहेत, एका वर्षापेक्षा कमी काळासाठीचे आहेत आणि भविष्यात त्याचा काही बेनिफिट मिळणार नाहीये, तर असे खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इन शॉर्ट, आपण आपल्या दुकानामध्ये एक दुकानदार आपल्या दुकानामध्ये एक कर्मचारी काम करतोय, त्याला महिन्यात आपण 5,000 पगार देऊन टाकला, महिना संपला, 5,000चा पगार दिला. आता हे 5,000 ची व्हॅल्यू फक्त ह्या महिन्यापुरता होती, ह्या 5,000चं बेनिफिट भविष्यात नाही मिळणार. इन शॉर्ट, म्हणजे एका वर्षापेक्षा कमी काळासाठीचे जे खर्च असतात त्याला म्हणणार आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, सॅलरी, रेंट, इलेक्ट्रिसिटी. आता बघा, आपण लाईट बिल जर आपल्याकडे आलं, 1,000 लाईट बिल आलं, आपण 1,000 लाईट बिल भरलं, जे 1,000 रुपये लाईट बिल आपण भरलं, याचं बेनिफिट आपल्याला पुढच्या महिन्यात नाही मिळणार. करेक्ट आहे की नाही, याचा बेनिफिट पुढच्या महिन्यात नाही मिळणार, म्हणून त्याला म्हणणार आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याच 1,000चा आपण जर मोबाईल खरेदी केला, बरोबर आहे की नाही, तर हा मोबाईल त्याच महिन्यामध्ये वापरून पूर्ण फुटणार आहे का, खराब होणार आहे का, 2-3 वर्षापर्यंत वापरणार, म्हणजे ते असतात आपली ऍसेट्स, म्हणून त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर. क्लिअर झालं. पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत. आता पुढचा पॉइंट, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय असतात बघा. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असे काही खर्च की जे ऍसेट साठी नाही वापरलेले, पण पुढील काही वर्षाकरता आहेत. समजा तिथून काही परत नाही मिळणार आहे, म्हणजे आपण समजा जाहिरातीचा खर्च असेल. आता जाहिरातीचा खर्च, समजा आपण टीव्हीवर संतूरची कंपनी, विप्रो कंपनी संतूर साबणाची ऍड करत आहे. संतूर साबण हा विप्रो कंपनीचा आहे, तर विप्रो कंपनी संतूर साबणची ऍड करत आहे आणि ती संतूर साबणची ऍड त्यांनी समजा 5 वर्षाकरता 5 लाख रुपये टीव्ही वाल्यांना, चॅनल वाल्याला दिले असतील, तर हा 5 लाख रुपये खर्च एका वर्षाचा की 5 वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. 1 वर्षाचा असेल तरी पण खर्च आहे, 5 वर्षाचा असेल तरी पण खर्च आहे, कारण रिटर्न काही मिळणार नाहीये. म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी जर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर केले असतील, तर रेव्हेन्यू न म्हणतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असं नाव दिलेलं असतं. माहिती तुम्हाला लिहून देतो. एक्झाम्पल, ऍडव्हर्टाइजमेंट,
पेड फॉर नेक्स्ट 3 years. पुढील 3 वर्षाकरता आपण ॲडव्हर्टाइजमेंट पेड केली. हे झालं. आता एक पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, प्रॉफिट. आता हे तर आपण क्लिअर केलेलं आहे, फटक्यात कंप्लीट करून टाकू. प्रॉफिट आणि एक पुढचा पॉइंट आपण क्लिअर करू, लॉस. प्रॉफिट म्हणजे काय, तर प्रॉफिट कसा करतात. प्रॉफिट म्हणजे जी आपण माल विक्री करतो, सेल्स प्राइस, विक्री किंमत वजा कॉस्ट प्राइस. आता सेल्स प्राइस म्हणजे विक्री किंमत, कॉस्ट प्राइस म्हणजे मुद्दल किंमत. म्हणजे एखादी वस्तू आपण विक्री करण्याकरता आणलेली आहे, मग आपली विक्री किंमत काय असेल. समजा एखादी वस्तू आपण 70 मध्ये विकत आहोत, ही झाली विक्री किंमत. तर ती वस्तू आपण कुठून तरी खरेदी केलेली असेल, 70 पेक्षा जास्त किमतीत खरेदी केली असेल की कमी किमतीमध्ये, तर नक्कीच कमी किमतीमध्ये, म्हणजे 50 रुपयात. तर जे 20 रुपये उरले, हा 20 रुपये होऊन जाईल आपला प्रॉफिट. क्लिअर आहे. लॉस याच्या बिलकुल विरुद्ध. लॉस कसा होऊन जाईल, तर लॉस म्हणजे कॉस्ट प्राइस जास्त आणि सेल्स प्राइस कमी. म्हणजे 70 रुपयाची वस्तू आपण जर 60 मध्ये विकून टाकली, तर जे 10 रुपये उरले ते 10 रुपये होऊन जाईल लॉस. म्हणजे 70 रुपयाची मिळालेली वस्तू आपण 60 मध्ये विकून टाकली, तर 10 रुपये आपल्याला झाला लॉस. आता हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये हा जो प्रॉफिट आहे, प्रॉफिट आपल्या कॅपिटलला वाढवतो. कॅपिटल वाढवतो, कारण नफा झाला, प्रॉफिट झाला, हक्क कोणाचा, मालकाचा, दिनेशचा. तर दिनेशचं कॅपिटल वाढून जाईल. आणि लॉस जर आला तर कोण भरून काढेल, मालकच. म्हणून हे कॅपिटल साठी लेस होतं. कॅपिटल मधून लेस झालं, कॅपिटल ते कमी करतं. क्लिअर इथपर्यंत. तर इतके पॉइंट्स आपण महत्वाचे क्लिअर केले. जर पॉसिबल झालं तर पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा पर्सनल रिअल नॉमिनल अकाउंटचे नियम बघून बेसिक एंट्रीसाठी लागणारे टर्म्स आपण कंडिशन क्लिअर करू आणि एक एक ट्रान्झॅक्शन आपण बघू. बाय बाय.